तर एकनाथ खडसे यांनी माझ्या वडिलांना अडकवण्याचं षडयंत्र रचलं होतं। हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा पवन लोढा यांनी आरोप केलाय। माझ्या वडिलांवर दाखल झालेले गुन्हे खोटे असल्याचं पवन लोढा यांचं म्हणणं आहे। गिरीश महाजन आमच्यासाठी दैवत आहेत असं ते म्हणतात। तिन्ही गुन्हे खोटे। हे जे षडयंत्र केलेलं आहे हे एकनाथराव खडसे यांनीच केलेलं आहे आणि प्लस मोठे साहेब। ह्या गुन्ह्याबद्दल काहीच म्हणजे काहीच नाही आहे। ॲक्च्युली मनभेद क्रिएट करणारे लोक जे होते ते हेच होते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि एकनाथराव खडसे। त्यांनी ते क्रिएट केले, पण जेव्हा ते दूर झाले त्याच्यानंतर परत आम्ही BJPमध्येच येऊन गेलो आहे। भाऊंचा जो विषय आहे, भाऊ म्हणजे आमच्यासाठी आजच्या तारखेमध्ये कालच्या तारखेमध्ये दैवतच होते, दैवत आहेच आणि राहणारच।